हे सगळे हवेचे पक्षी आहेत. हे सगळे हवेचे आपले लढते पक्षी आहेत. धुंदा मस्त आहे. ह्याच्यातले घरचे प्रॉपर किती आहेत सगळे? फक्त आता हा जर्दा एक घरचा आहे आपला, 2 मळे धुंदे घरचे, धुंदा घरचा आहे. हा मोठा निळा घरचा आहे, चेन्नईचा जोड होता निळ्याचा, तो एक घरचा आहे. हा धुंदा वावरा. ह्याचे कमीत कमी 8 ते 10 भाऊ बोरवरून पळून आलेले ते धुंद्याचे. हा, आता त्याचे सगळे भाऊ आपण विकले, जोड्यासाठी दिले. तेवढा एकच ठेवला, आवडीचा आहे म्हणून. जेवढे भाऊ विकले तेवढे सगळे पळून आले. बोरला दिले ते पट्टे असतात गावाकडे. आता एकच आपण ठेवलेला ब्रीडिंग साठी पक्षी. दुसरा अजून कोण देतो? हा जर्दा आहे की ह्याच्या पण 5 ट्रिप आहेत आपल्याकडं. वाल्लेकर वाडी पहिली ट्रिप वाल्लेकरून आला. एक परवा पट्टा होता, बंडू शिवले म्हणून वाल्लेकर वाडी, त्यांच्याकडून आला. नंतर 2दा बाजारात विकला होता. एकदा दनखवडीत दिलता, सागर म्हणून दनखवडीत त्यांना दिलता. नंतर पाषाणवरून एकदा आला. एक 5 ट्रिपा झाल्या त्या पक्षाच्या आपल्याकडे. आता सुद्धा आपल्याला पहिल्या तोंडाला चालतो. त्याचे आईबाप पंजाबवाले होते. किती दिवसाचा कबूतर झाला? आता एक 6 वर्ष झालं असेल पक्षाला. याचा बाप आपण बाजारात घेतला होता, आजारी होता बाप, आणि माझे जंगलीतले धरलेले होते जर्दी, त्यांची पैदास आहे. फक्ती वापरा कुठला आहे? काय डोळ्यातला? आमच्या गावातलाच पक्षी आहे, सुरेश कोळी म्हणून आहे. त्याची दुसऱ्याच्या बिल्डिंगवर कबूतर होती, तर तिथं ते काढायला लावली त्या मालकाने कबूतर. मग त्याने तो आपल्याला हा असाच दिलेला आहे पक्षी की ज्यावेळेस तो माणूस कबूतर करणार त्यावेळेस परत द्यायची बोली. त्या ह्याच्यावर आपण त्याच्याकडून घेतलं ना, हा पक्षी चांगला चालतो. गावात ओढायसाठी 1 नंबर पक्षी. त्यांच्याकडे पण ड्रायव्हरच होता ना, आता पण ड्रायव्हरच आहे आपल्या इथं. चाप बीप कुठले आहेत काय? तो चाप लोणावळ्यातला आहे. तो आपण खेळ आणला होता त्यातला काढून ठेवलेला पक्षी. आता काळा गोरफडीतला आहे पुण्यातला. हा लाल खैरा पंजाबवाला आहे. 2 वर्ष झाला आपण आणलेला आहे पक्षी. आता एक मध्यंतर एक गेल्या महिन्यात निघून गेलता पक्षी, वाढून शास्तूरवर गेलता. शास्तूर 2 दिवसांनी आपल्याकडे आला तो. त्याला घर नसल सापडलं, कारण अंतर लांब आहे लोणावळा. मग हा पक्षी आपल्याकडे 18 ते 19 दिवसांनी पक्षी आला आपल्याकडे. हा पूर्ण असा तेलकड्याने भरलेला होता, पायात पूर्ण अशी केस गुतलेली होती. म्हणजे कोणाला सापडल्यानं पिनाचे वन पण नाही, कारण असला पक्षी कोण धरलं उडवणार नाही परत. सगळ्यात वेगळा दिसा अख्ख्या कबुतरात चिकना कबूतर आहे. हा पण कबूतर ब्युटी उमर क्रॉस केलेला आहे. करता आहे का? आणि आपल्या मित्राकडून आपण आणलेला आहे. त्यांनी रेसरला ब्युटी उमर क्रॉस केला. आत्ताच कुंदे तुटलेला पट्टा आहे, यंगच पट्टा. आत्ताच नुकतेच कुंदे तुटले. पण कबूतर पळायला लय भारी कबूतर आहे. ते लोकांचा गैरसमज आहे ब्युटी उमर लढत नाही काय नाही, तसं काय नाही. 6 महिन्याचा पट्टा आहे, 6 ते 7 महिन्याचा. त्याची कवडी भाव कशी सेफ. अजून तर तयार व्हायचं तो पक्षी. आणि धान्यात कमी आहे. जर धान्य फुलं असेल यांना तर अजून यांचं नाक नक्षा वाढणार आहे पक्ष्यांचा. आता हा मुंडी झालेला पांदर आहे. आता ह्याला कोण घेत नाही आपल्याकडून. मध्ये आपण मध्यंतर विकायला टाकला होता. पण हा पक्षी आपण तळेगावला विकला होता. त्यावेळेस त्यांच्याकडे मुंडी लागला होता. ते गणेश दाभाडे म्हणून आहे तळेगाव मध्ये. त्यांच्याकडून ज्या दिवशी उठला त्या दिवशी कबूतर आपल्याकडे पळून आला. पूर्ण वाकडा, पूर्ण मान फिरवतो. पण हवेत टाकला ना अजिबात मान फिरवत नाही, काय नाही. बसताना पण व्यवस्थित बसतो पक्षी. आपल्या घरचाच पट्टा आहे. मादी कर्नूलवाली होती, निळी रेसरच होती, आणि बाप चेन्नईवाला होता. त्यांचा पट्टा आहे हा. किती दिवसात झाला? एक 3 वर्षाचा असेल हा पट्टा. आपण कधी विकला ना, आवडीचा पट्टा म्हणून विकलाच नाही कधी. पण अजून पण कधी त्रास देत नाही, पाहिजे तसा पळतो.
धान्यात यांच्या मापात तरी त्याचं पोट भरत नाही अजिबात, साईजला मोठा असल्यामुळे. पण कधीच नाटकं करत नाही हा पक्षी, कारण लाईनच चांगली त्याची. आपण पुढं मागे ह्याला पण ब्रीडिंगलाच घ्यायचा. लाल बबरीवरचे कुठले आहेत? हा पट्टाचे घरचाच पट्टा आत्ताचा. रिटर्न दोन झाले, त्यातलाच आहे का दुसरा आहे? त्यांच्याच खाणीतला तो घरी एक जोड आहे ना, तुम्हाला दाखवला त्याच खाणीतला पट्टा आहे. पण ही माझी निघाली, एक अंडे खराब झालं, एकच निघाला होता. पण हे पण आता जसं उठलं तेव्हापासून चालू आहे, अजून पण चालू आहे. आता दोन दोन तीन तीन. हा, आपण पट्टा कधी बंद ठेवत नाही, जो पडायचा तो बारीक असताना सोडतो. कुठला आहे? हा मोरगावरून आणलेला आहे आपण. त्यांच्याकडे कलकत्ता लाईनच्या बाबऱ्याचा जोड होता, त्याचा आहे. हा आपण पट्टा असा आणला होता की त्यांनी कधीच उडावला नव्हता. म्हणजे ते माणूस हवा करत नाही, शेतकरी माणूस आहे तो, कधी कबूतर उडवत ते पिंजऱ्यात कोंडून होते. आपण आणला तेव्हा 6-7 परा होता पट्टा. आपण आणला, आपण त्याला उडाई शिकवली, त्याला उडाई येत नव्हतं, मादीला उडाई शिकवलं. तो दमात भरला, तो एक दिवशी वाढून गेला तर डायरेक्ट मालकाचाच फोन आला त्याच्या. कुतवळ म्हणून अक्षय कुतवळवाडीत की त्यांच्याकडे पक्षी गेला. आणि पक्षाचं एवढं वैशिष्ट्य बघा, त्यांनी जाळीतून बघितलेलं होतं, त्यांनी कधीच बाहेर काढलेलं नव्हतं, तिथंच जाऊन बसलं. मग ह्या पक्षीसाठी परत आम्ही त्या माणसाने विकाय काढले, पक्षी बंद करायचे होते त्याला. तर 78 पक्षी आम्ही त्यावेळेस 650 रुपये घेतले 3 वर्षापूर्वी परत. का तर फक्त हा पक्षी पाहिजे होता, आणि तो पण हा पक्षी देणार का विचारून त्यांना हे केलं आम्ही. मग त्यावेळेस त्यांनी हा पक्षी घेतला, त्यावेळेस आम्ही घेतला त्यांच्याकडून हा पक्षी. आता ह्याची पोरगी पण एक जणाकडे 500 किलोमीटरला जिंकलेली, कारण आपण नंतर पळून जातो म्हणून त्याचं ब्रीडिंग केलं तर 500 किलोमीटरला एक जणाकडे आलेली ह्याची पोरगी पण. बस कुठला आहे? निळाडुब्बा हांडेवाडीतला आहे. मस्त कबूतर आहे. राहुल यादव म्हणून आहेत हांडेवाडीतले, त्यांच्याकडून आपण त्यांच्या हवेतला पक्षी आणलेला आहे. त्यांचा गॅरंटेड रिटर्नचा पक्षी आहे, पण त्याला जास्त खायला नसल्यामुळे तो कबूतर गेला तरी जास्तीत जास्त लोणीपर्यंत जातो वाढून. आता किती दिवस झाला आपल्याकडे चालू आहे? एक 3 महिने झाला आपल्याकडे येतो पक्षी. पण त्यांनी पण शब्द दिला, हा पक्षी जिथं उठून बसणार तिथंच हवा करणार, आणि त्यांचा शब्द पाळतोय हा पक्षी. आतापर्यंत कधी कुणाकडे मागं राहिला नाही, वाढून गेला तरी एक 15-20 मिनिटात परत रिटर्न येतोय मागं या पक्षी. घरचा आहे का बाहेरचा? घरचाच पट्टा, ते 1-1.5 वर्षाचा पट्टा आहे. आणि हे लढतंय असं पण नाही की कलर आहे म्हणून मागं दाबून ठेवलेला आहे. पहिल्या पलटीला काढल्यावर शेवटपर्यंत चालतो हा पक्षी. शॉर्ट साईज मध्ये पण मस्त पक्षी, कलरला पण ओरिजिनल पप्पा दोनद्या खाणीतला आहे. यासाठी आता आम्हाला माझे चोरीला गेले, ह्याची आई बाप चोरीला गेले, सेम होती आई, आणि बाप बबरा होता तिचा. आता हा पण पट्टा आम्ही बारीक असताना मित्राला विकला होता एका, पण ते शेवटी चोरीला गेलेले पक्षी सापडा नाही, जी आई सापडा ना, त्यामुळे आम्ही त्याच्याकडून आणला. पण त्या पण मित्रांनी दिला आम्हाला परत माघारी. वायकर म्हणून इथले केसनांचे, त्यांना विकला होता, मग त्यांच्याकडून आणला. ते कुठले? हा कबूतर खेडचा आहे आणि वडगाव शहरीतला आहे. आता ह्या कबूतरसाठी आम्ही 97 कबूतर विकत घेतले या काळ्या देरसाठी, कारण त्यांना पूर्ण खेळच विकायचा होता. ते फोडून कधी येणार नव्हते, मग त्यांना बोललो हे सगळे घेतो. मग सर सकाळ आम्ही 97 कबूतर घेतले आणि हा खेडवरून घेतले. किती दिवसाचा आहे आता आपल्याकडे? आता अजून चालू नाही केलेला, एक 15 दिवस झालं कबूतर आणलेला आहे. तर तो कबूतर काय म्हणजे असं मस्ती घालत नाही अजिबात, थोडी त्या बाजूला पण लागलं होतं. आता बाजू कव्हर झालेली, कारण त्यांनी सांगितलं होतं बाजू मारतोय, तर आम्ही उठवलं नाही. आणि हा कबूतर 1-2 महिने झालं, हा कबूतर आपल्याकडे पहिल्या तोंडाला चालू आहे. कुठला आहे अलीकडचा? हा खेडचा आहे. खेड मध्ये ते पेडगाव म्हणून आहे, तिथला भूषण डामाले त्यांचा घरचा पक्षी. आता दय्यरच करायचं डोक्यात आहे आमच्या, आता दय्यरच जमा करतोय सध्या. आता हा दय्यर आणलेला एक कोंड येतो
बारीक साईज मध्ये पण चांगला त्यांचा लढता हवा करून लढून आणलेला आहे पक्षी. किती दिवस झालं चालू आहे आपल्याकडे आता? आता एक 15 दिवस झाला आणलेला आहे. 2-3 दिवसात उठून बसाल तसा पहिल्या तोंडाला चालू आहे. माग राहिला तरी एकटा त्याचा तो येतोय जाऊन. आता एक गेल्या रविवारी एक काळा दैर आणलेला आहे परत. हा पुण्याच्या बाजारातून पक्षी घेतलेला आहे. हा त्यांनी कर्णदोरून पट्टे आणले होते. गणेश विटकर म्हणून आहे चौगुल्याचे. त्यांनी मध्ये कर्णदोरून पट्टे आणले होते पण ते आता क्लबला उतरतात त्यामुळे त्यांनी पण सगळे चांगले चांगले पक्षी विकाय काढले. हा पक्षी त्या दिवशी बाजार होता. हा पक्षी आपण त्यांच्याकडून घेतलाय. ते बाहेरच्या 2,500 रुपये सांगत होते पण ते आपल्या ओळखीचे असल्यामुळे त्यांनी आपल्याला 1,200 रुपये फक्त पक्षी दिलेला आहे. आणि त्यांच्या हवेतला हा कबूतर असा रेसर मध्ये पाळलेला पक्षी. साईजला जरी मोठा असेल तो बसरा क्रॉस झालेला आहे पण पळतो हवे. मी पाहिलेला आहे बाजारात पक्षी रेसर कापूस मध्ये पडलेला आहे. हा गुळव्यांची खाण आहे ना त्या खाणीतले कापूस होते पळायचा हा कबूतर. इकडे काय हवेल चालू या 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 या